आज 1 जानेवारी 2026 आहे। आत्ता मी शनिवारवाड्याच्या चौकात आहे आणि दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी संपूर्ण ठिकाणी ट्रॅफिक जॅमिंग झालेलं आहे शनिवारवाड्याच्या आजूबाजूला। हे बघा, 2012 ते 17 आणि 2017 ते 22 या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे हेमंत रासने हे नगरसेवक होते आणि आज ज्या भागामध्ये दगडूशेठ गणपती मंडळाचं मंदिर आहे तिथेच ते कसबा विधानसभा मतदारसंघाचे ते आमदारही आहेत। आज 10 वर्ष नगरसेवक पद भूषवलं, 4 वेळा स्टँडिंग कमिटी भूषवली आणि तरीसुद्धा कसब्याचं ट्रॅफिक जॅमिंग सोडवण्यामध्ये असमर्थ ठरलेल्या हेमंतजी रासने यांना कसबा विधानसभा मतदारसंघातनं भारतीय जनता पार्टीने आमदार म्हणून निवडूनही आणलं। आणि तरी देखील आज चौकामध्ये ट्रॅफिक जॅमिंग होतं आहे, तर एक पोलीससुद्धा त्या चौकामध्ये ट्रॅफिक मॅनेज करायला हेमंतजी रासनेची लावू शकत नाही। याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही। हे बघा, या चौकात ट्रॅफिक मॅनेज करायला कोणी आहे का? एकही पोलीस नाही। जो ज्याला मनाला येईल तिकडनं यायचं जायचं, ट्रॅफिक जॅमिंग झालं तर काय फरक पडत नाही। हां, आणि वरनं भारतीय जनता पार्टी पुण्यामध्ये पुणे ट्रॅफिक मुक्त करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीला निवडून द्या म्हणून फलक लावतात। हा फलक बघा आणि हे ट्रॅफिक जॅमिंग बघा। आहे का ट्रॅफिक सोडवण्यासाठी कुठं ट्रॅफिक पोलीस दिसतोय का? ट्रॅफिक पोलीस दिसतोय का दादा? नाही। किती वेळ झाले ट्रॅफिकमध्ये अडकलात? या, थँक्यू। लोकही वैतागलेली असतात अशा ट्रॅफिकमध्ये अडकून बसतात तेव्हा। हे बघा, हे पुलावरचं ट्रॅफिक बघा केवढं आहे। हां, आणि या व्यतिरिक्त या बाजूलाही ट्रॅफिक आहे सगळं। हे दर चतुर्थीला ट्रॅफिक जाम असतं। याच्यावर हेमंत रासनेजींनी आत्तापर्यंत काय केलं त्याचं स्पष्टीकरण हेमंतजी रासने देतील का? आणि कुठल्या बेसिसवर भारतीय जनता पार्टी ट्रॅफिक मुक्त पुणे शहर करणार याच्या बाता मारतं, याचं स्पष्टीकरण भारतीय जनता पार्टी देईल का?